नाशिक शहरात सध्या रस्त्यांवर खड्डे पडलेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हेच कळायला मार्ग नाही आहे। आपण सध्या नाशिकच्या अंबड लिंक रोड परिसरात आहोत आणि या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे जर तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की नाशिकच्या अंबड परिसरात ये जा करणारे जे कामगार आहेत, जे रहिवासी आहेत, त्यांना कशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवास करावा लागतोय। अत्यंत मोठाले असे खड्डे जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले आहेत। महापालिका प्रशासनाने मात्र सर्रास हात वरती केलेत। पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे आता हे खड्डे बुजवता येणार नाही अशा पद्धतीचे उत्तर महापालिका प्रशासनाकडून दिले जात आहेत। मुळात मे महिन्यामध्येच यावेळेला पाऊस पडला आणि त्यामुळे रस्त्यांच्या खड्ड्यांचे कामं अर्धवट राहिले अशी कबुलीच महापालिकेने दिलेली आहे। नाशिक शहरातल्या प्रत्येक भागामध्ये अशा पद्धतीचे मोठाले खड्डे आहेत आणि त्यामुळे हे खड्डे चुकवताना अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत। नाशिककरांना याचा प्रचंड मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय। काय परिस्थिती आहे खड्ड्यांची? सर, माझी रिक्षा या खड्ड्यात रात्री आदळली, माझं टायर फुटलं गेलंय सर। हो, हे आता ही पूर्ण पपाया नर्सरीपासून तर घरवारेपर्यंत पूर्ण खड्डे खड्डे। हे नगरसेवक हे आमदार काय करताय? काय परिस्थिती आहे खड्ड्यांची? बघा काय खड्डे, काही नाही। सर्व बाया माणसाचं फॅमिली असते ते प्रॉपर इकडे तिकडं ट्रॉफिक जाम होते खड्ड्यांमुळे। जायला म्हणजे एक तास लागतो, काही एक पर्यंत। हो, हे मोठे मोठे खड्डे, टायर पंक्चर होतात, गाडी पलटी होते, ॲक्सिडेंट होतात। प्रचंड 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 मनस्ताप जो आहे तो नाशिककरांना या ठिकाणी सहन करावा लागतोय। एवढाले मोठे जर खड्डे शहरातील रस्त्यांवर असतील तर नाशिककरांनी प्रवास नेमका कसा करायचा असा संतप्त सवाल नाशिककर उपस्थित करतायत। जे रहिवासी, जे नागरिक या परिसरातून रोज ये जा करतात त्यांना प्रचंड मनस्ताप आणि जीव मुठीत धरून आपला रोजचा प्रवास जो आहे तो करावा लागतोय आणि त्यामुळे नेमेची येतो पावसाळा त्याप्रमाणे नेमेची रस्त्याला पडतात खड्डे असं म्हणण्याची वेळ सध्या नाशिककरांवर आलेली आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।